26 नोव्हेंबरपासून श्री खंडोबा यात्रा सुरू. लाखो भाविक घेणार श्रींचे दर्शन. सालाबादप्रमाणे बाळे येथील श्री खंडोबा यात्रा मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी सट बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. रविवार दिनांक 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर आणि 14 डिसेंबर 2025 या तीनही रविवारसह एकूण 4 दिवस ही यात्रा पार पडणार असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. दररोज रात्री 8 वाजता श्री खंडोबाची घोडा पालखी आणि विद्युत रोषणाईने सजविलेला मानाचा नंदीध्वज यांची भव्य मिरवणूक यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे. पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 8 वाजता आणि रात्री 7 वाजता महापूजा, अभिषेक तसेच दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी नृत्य, भंडारा, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ इत्यादी पारंपरिक विधी पार पडतील. भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त तर महापालिकेकडून सिटी बस व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टचे चेअरमन विनय ढेपे व सर्व पुजारी मंडळी यात्रेचे नियोजन पाहत आहेत. पौष शुक्ल षष्ठी बांगर षष्ठी शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी मानकरी पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे, गावडे आदींच्या उपस्थितीत महाप्रसाद वाटपाने यात्रेचा समारोप होणार आहे. विनय विजय ढेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे. आज 21 नोव्हेंबर 2025 आज श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे सकाळी घट बसले व इथून येणारे 5 दिवस घट असतात व 6व्या दिवशी षष्ठी दिवशी ते घट उठवतात व जे भाविक आहेत ते हे 5 दिवस उपवास करतात. 5व्या दिवशी नागदेव्या दिवशी देवाला कणकीच्या दिव्याने ओवाळून 6व्या दिवशी भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडतात व षष्ठी म्हणजे 26 नोव्हेंबर हा यात्रेचा पहिला दिवस व तिथून येणारे 3 रविवार 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर व 14 डिसेंबर असे 3 रविवार इथे यात्रा भरेल व बांगर षष्ठी 26 डिसेंबर रोजी जे मानकरी आहेत गावकरी यांना प्रसाद देऊन यात्रेची सांगता होईल. या तिन्ही रविवारमध्ये काय काय कार्यक्रम असतो? ह्या 3 रविवारी प्रत्येक रविवारी सकाळी 5 वाजता श्रींचे मंदिर उघडून काकडा आरती होईल. काकडा आरती झाल्यानंतर 8:30 वाजता महाअभिषेक होईल. महाआरती होऊन दिवसभर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात येईल व दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत नंगर तोडणे, जागरण गोंधळ करणे, वारू सोडणे, नैवेद्य दाखवणे असे धार्मिक कार्यक्रम होतील व संध्याकाळी 8:30 वाजता परत श्रींची महापूजा होऊन जी पालखी आहे छबिना निघतो, घोडा पालखी व मानाचे नंदीध्वज यांच्या जे मानकरी आहेत पाटील, तोडकरी, गावडे, सुरवसे, कांबळे यांच्या उपस्थितीत पालखी ती जिल्हा परिषदच्या प्रांगणात जाते. तिथं पारंपरिक धार्मिक लंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल व झाल्यानंतर ती पालखी गाव प्रदक्षिणा मारून परत मंदिरात येईल व त्या दिवशी त्या मानकऱ्यांना मानाचा विडा देऊन त्या दिवसाची सांगता होईल. असे जे चंपाषष्ठी व येणारे 3 रविवार आहेत यात्रेचे असा छबिना व असेच कार्यक्रम इथे राबवण्यात येतील. सोलापूर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून काय योजना असतात? आपल्या शहराचे आमदार, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी व मंदिर समितीच्या वतीने जे महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना आम्ही पत्र दिलेले आहेत व आरोग्य विभागाकडून आम्ही स्वच्छता तसेच महावितरण त्यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे जेणेकरून यात्रा कालावधीमध्ये लाईट जाऊ नये व महानगरपालिकेने यात्रेच्या आदल्या दिवशी सट असू दे किंवा रविवार असू दे त्याच्या आदल्या दिवशी पाणी सोडावं जेणेकरून इथं रस्त्यावर पाणी येणार नाही व भक्तांची गैरसोय होणार नाही व फिरत्या शौचालयाची मागणी केलेली आहे व सिटी बस विभागाला देखील आम्ही बसची सोय मागितलेली आहे. मंदिर समितीच्या वतीने यात्रेची पूर्ण तयारी झालेली आहे. मंदिरात रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. जे काही रविवारी व चंपाषष्ठी आहे त्या दिवशी सुंदर असा फुलांचा आरास करण्यात येईल.
मंदिर फुलांनी सजवण्यात येईल. तसेच विद्युत रोषणाई ही पूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे. व जे काय रविवार येईल सट येईल त्या दिवशी मंदिरात महाप्रसाद ठेवलेला आहे.